नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपण पोलीस भरतीची सामान्यांची प्रश्नपत्रिका आणि त्या सामान्यांच्या प्रश्नपत्रिकेमधले उत्तर आणि त्याचं अचूक विश्लेषण घेऊन आलो. मित्रांनो, आजचा पेपर आहे आपला नवी मुंबई पोलीस भरती 2024 चा. आलं लक्षामध्ये? तर मित्रांनो, आजच्या या पेपरमध्ये आपण नवी मुंबई पोलीस भरती 2024 चा जो पेपर झालेला आहे, यामधले सामान्यांचे प्रश्न, त्याचे उत्तर आणि त्याचं विश्लेषण होणार आहे. मला सगळ्यांना माहित आहे, या ठिकाणी आपले मुंबईचा पेपर बाकी आहे आणि काही जणांचा पुण्याचा सुद्धा पेपर बाकी आहे. ज्यांचा मुंबईचा आणि पुण्याचा पेपर बाकी आहे, त्यांना या आजच्या आपल्या सामान्यांच्या विश्लेषण आणि उत्तराच्या या प्रश्नसंचाचा आपल्याला 100% फायदा होणार आहे. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न दवडता आजचा आपण बघूया नवी मुंबई पोलीस भरती 2024 आणि या पेपर मधले एक एक सामान्यांचे प्रश्न. पहिला प्रश्न बघा मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दला संदर्भातलाच प्रश्न आहे. महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी वरिष्ठ दर्जाचे पद कोणते आहे? महाराष्ट्र पोलीस दलातील त्या ठिकाणी वरिष्ठ दर्जाचे पद कोणते? 4 पर्याय दिलेले. 1 पोलीस उपायुक्त, 2 पोलीस सहाय्यक सहायुक्त, 3 अप्पर पोलीस आयुक्त, की 4 सहाय्यक पोलीस आयुक्त. आता मित्रांनो, वरिष्ठ दर्जाचं जे पद विचारलेले ते पोलीस प्रशासनातल्या क्लास 1 दर्जाच्या पदाविषयी विचारलेले आहे. तर 4 पर्याय दिले मित्रांनो. याच्यापैकी अचूक पर्याय क्रमांक 2 पोलीस सहआयुक्त हे काय त्या ठिकाणी पोलीस दलाचे सर्वात वरिष्ठ दर्जाचं पद आहे. लक्षात दे. सगळ्यात पहिले कोण असतो? पहिले असतो सीपी, त्याला म्हणतो आपण पोलीस कमिशनर, बरोबर आहे. आणि त्याच्या सोबतीला सहकार्य करण्यासाठी असतो पोलीस सहआयुक्त. लक्षामध्ये, म्हणजे असिस्टंट पोलीस कमिशनर असं आपण म्हणू शकतो. अप्पर पोलीस आयुक्त म्हणजे कोण? ऍडिशनल पोलीस कमिशनर आहे. सहाय्यक पोलीस म्हणजे असिस्टंट आहे आणि पोलीस सहआयुक्त म्हणजे त्या ठिकाणी को आहे, म्हणजे त्याला सहकार्य करणार आहे. पोलीस उपायुक्त म्हणजे डायरेक्ट काय त्या ठिकाणी आपण म्हणतो डेप्युटी पोलीस कमिशनर आहे. तर पोलीस दलातील सर्वात वरिष्ठ दर्जाचं जे पद आहे मित्रांनो, हे आहे पर्याय क्रमांक 2 पोलीस सहआयुक्त. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया आपण. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्याचा किंवा भागांचा समावेश होतो? नवी मुंबईचा पेपर आहे, त्याच्यामुळे साहजिकच नवी मुंबईच्या पोलीस आयुक्ताला संदर्भातला प्रश्न साहजिकच आहे. तर त्यांनी विचारलेलं काय? नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होतो? 4 पर्याय दिले. 1 मुंबई व ठाणे, 2 मुंबई व रायगड, तिसरं ठाणे व रायगड आणि चौथं मुंबई पुणे. 4 पर्याय मित्रांनो. 4 पर्यायापैकी अचूक पर्याय क्रमांक 3 ठाणे आणि रायगडचा नवी मुंबईच्या पोलीसमध्ये समावेश होत असतो. कुठे? नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयामध्ये ठाणे आणि रायगडचा. आपल्याला माहिती आहे, ठाणे आणि रायगड हे दोन्ही कोकणातले जिल्हे आणि या दोन्ही जिल्ह्याचा नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयामध्ये समावेश होतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ज्यांचा मुंबईचा पोलीसचा पेपर बाकी आहे, त्यांनी सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची की या प्रकारचा प्रश्न मुंबईच्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. नुकत्याच पार पडलेल्या T20 क्रिकेट वर्ल्ड कप मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोणाला घोषित करण्यात आलाय? मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणजे सोप्या भाषेमध्ये मालिकावीर. याला मराठी भाषेत काय म्हणतात मित्रांनो? मालिकावीर. ठीक आहे. नुकत्याच पार पडलेल्या T20 क्रिकेट वर्ल्ड कप मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणजे मालिकावीर कोणाला घोषित करण्यात आले? एक आहे विराट कोहली, दुसरं रोहित शर्मा, तिसरं जसप्रीत बुमराह आणि चौथं सूर्यकुमार. 4 पर्याय दिले मित्रांनो. 4 पर्यायापैकी टुर्नामेंट विचारलं. टुर्नामेंट म्हणजे पूर्ण मालिका, मॅन ऑफ द सिरीज असं सुद्धा म्हणू शकतो. या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक 3 जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह हा भारताचा आपण म्हणू शकतो उपकप्तान सुद्धा होता, उपकर्णधार सुद्धा होता आणि सोबतच त्याला या T20 क्रिकेट वर्ल्ड कपचा मॅन ऑफ द टुर्नामेंट सुद्धा घोषित करण्यात आले. ठीक आहे. परंतु ही जी T20 क्रिकेट वर्ल्ड कपची जी फायनल मॅच झाली आहे, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण होता? तर मॅन ऑफ द मॅच होता मित्रांनो विराट कोहली. त्याला आपण म्हणू शकतो सामनावीर. त्यालाच मराठी भाषेत काय म्हणतात? सामनावीर. कोण होता? विराट कोहली. आणि आपल्या भारतीय टीमचा जो कॅप्टन होता तो कोण होता? रोहित शर्मा. त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो कर्णधार. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतो? कर्णधार. T20 क्रिकेट वर्ल्ड कप जी मित्रांनो, ही दर 2 वर्षांतर होत असते. किती वर्षांतर? दर 2 वर्षानंतर. आणि सगळ्यात पहिले T20 क्रिकेट वर्ल्ड कपची सुरुवात ही 2007 मध्ये झाली. कधी? 2007 ला. पहिला T20 क्रिकेट वर्ल्ड कप भारताने जिंकला 2007 मध्ये आणि आता
2024चा सुद्धा वर्ल्ड कप भारताने जिंकलेला आहे. आलं लक्षामध्ये? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. 5वा प्रश्न आहे, 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली? जे मुंबई शहर आहे, या मुंबई शहरावरचा ताण कमी करायचा. कारण की मुंबईमध्ये प्रचंड लोकसंख्या वाढते. मग या नागरी सुविधावरचा ताण कमी करण्यासाठी दुसरं एक उपनगर किंवा एक नवीन सिटी करणं गरजेचं आहे. मग कुठली सिटी तयार केली आपण? नवी मुंबई. मग नवी मुंबईचा निर्मितीसाठी आणि विकास करण्यासाठी ती शासनाने डायरेक्ट केली का? नाही. त्याच्यासाठी महामंडळ स्थापन केलं. तर कोणत्या महामंडळाद्वारे याची निर्मिती केली असा प्रश्न आहे. 4 पर्याय दिले. 1 म्हाडा, 2 सिडको, 3 हुडको आणि 4 एमआयडीसी. 4 पर्यायापैकी मित्रांनो या प्रश्नाचा सुद्धा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 2 सिडको. सिडकोद्वारे काय करण्यात आले? नवी मुंबई शहराची निर्मिती आणि त्याचं डेव्हलपमेंट करण्यात आले. सिडको. सिडको काय? तर सिडकोचा लॉंग फॉर्म आहे मित्रांनो बघा. त्याचा लॉंग फॉर्म आहे इंडस्ट्रियल सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. काय? कॉर्पोरेशन. हा लॉंग फॉर्म कोणाचा आहे? हा सिडकोचा आहे. सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. याची सुरुवात कधी झाली? सगळ्यात सुरुवातीला 1970 ला. आणि हे सिडको फक्त नवी मुंबई पुरतं मर्यादित न राहता त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरावरचा लोकसंख्येचा ताण वाढल्यानंतर त्याच्यासाठी सुद्धा नव्याने घरांची निर्मिती करण्यासाठी सिडकोचा प्लॅन करण्यात आला. मग आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड असेल, नाशिक असेल, लातूर असेल, या भागामध्ये मित्रांनो त्या ठिकाणी सिडकोचे प्लॅन आहे. आलं लक्षामध्ये? मुळात नावच काय त्याला सिटी म्हणजे शहर. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट म्हणजे काय? औद्योगिक जी वसाहत आहे त्याचा विकास करण्यासंदर्भातली जी यंत्रणा आहे, जे महामंडळ आहे तेच आहे सिडको. आलं लक्षामध्ये? आणि त्याचं अचूक पर्याय पर्याय क्रमांक 2 सिडकोद्वारे नवी मुंबईची स्थापना आणि विकास करण्यात आलेला आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. राज्यसभेचे सभापती कोण आहे? सभापती कोण म्हणजे सध्या करंटचा प्रश्न विचारलाय. पेपर कधीचा आपला? 2024चा. म्हणजे प्रश्न 2024चा सुद्धाच आहे. मग 2024 मध्ये सध्या राज्यसभेचे सभापती कोण आहे असा प्रश्न आहे. 4 पर्याय दिलेले मित्रांनो. 1 ओम बिर्ला, 2 जगदीश धनखड, 3 किरण रिजिजू की 4 हरिवंश सिंग. आता मित्रांनो या प्रश्नाचा सुद्धा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 2 जगदीश धनखड. हे सध्या कोण आहे? राज्यसभेचे सभापती. म्हणजे सगळ्यात पहिले कोण आहे? भारताचे उपराष्ट्रपती. जगदीप धनखड कोणी? भारताचे उपराष्ट्रपती. कितवे उपराष्ट्रपती? 14वे उपराष्ट्रपती. कितवे? 14वे. आणि भारतीय राज्यघटनेमध्ये जे कलम 89 आहे, राज्यघटनेच्या कलम 89 मध्ये काय सांगितले? की भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे काय असतात? पदसिद्ध सभापती असतात. काय असतात? पदसिद्ध सभापती असतात. मग सध्या राज्यसभेचे सभापती कोण आहे? जगदीश धनखड. म्हणून ते सुद्धा काय? राज्यसभेचे सभापती. भारताचे उपराष्ट्रपती कोण आहे? जगदीप धनखड. भारताचे उपराष्ट्रपती कोण आहे? जगदीश धनखड. आणि तेच उपराष्ट्रपती असल्यामुळे राज्यसभेचे सुद्धा काय? सभापती आहे. ओके. चला हा प्रश्न लक्षात आला. जगदीश धनखड कुठल्या राज्याचे? तर लक्षात ठेवायचं ते राजस्थान राज्यामध्ये झुंझुनू जिल्ह्याचे. ओके. आणि भारताचे उपराष्ट्रपती होण्याच्या पूर्वी 2019 ते 22 दरम्यान त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम बघितलेले आणि 2022 पासून ते भारताचे 14वे उपराष्ट्रपती म्हणून काम करतात. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता? भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील म्हणजे समुद्रावरील सेतू म्हणजे पूल कोणता? 1 भूपेन हजारिका सेतू, 2 महात्मा गांधी सेतू, 3 अटल सेतू की 4 हरिवंश सिंग. तर मित्रांनो 4 पर्याय दिले. 4 पर्यायापैकी सुद्धा या प्रश्नाचं मात्र उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3 अटल सेतू. भारतातील सर्वात लांब सेतू कुठला? तर अटल सेतू. या अटल सेतूची लांबी किती मित्रांनो? तर जवळपास 21.8 किलोमीटरची याची लांबी आहे. किती? 21.8.
म्हणजे 21 किलोमीटर 800 मीटरचा हा अटल सेतू आहे. एक अटल सेतू कुठे? तर अटल सेतू मित्रांनो मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये कुठे? तो मुंबईमध्ये शिवडी. मुंबईमधील शिवडी ते नावाशेवा. कुठे? नावाशेवा बंदरापर्यंतचा हा पूल आहे. शिवडी ते नावाशेवा. म्हणजे हा मुंबई हार्बर सीलिंग म्हणून सुद्धा हा प्रसिद्ध आहे. मुंबई हार्बर सेलिंग म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. मुंबई ते शिवडी आणि रायगड मधला जो उरण तालुका आहे, या उरण तालुक्यातला नावाशेवा बंदरापर्यंत या अटल सेतूचा पूल बांधण्यात आलेला आहे, जो भारतातला सगळ्यात मोठा सागरी सेतू आहे. आलं लक्षामध्ये. आणि आत्ताच याचं उद्घाटन जानेवारी 2024 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर अचूक उत्तर मित्रांनो, अटल सेतू हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू आहे. ठीक आहे. पुढे दिनांक 1 जुलै 2024 पासून बघा मित्रांनो, काही जे प्रश्न आहेत ते वारंवार रिपीट येत आहे. आपण पाठीमागे जे पेपर घेतले त्याच्यातून सुद्धा गोष्ट सिद्ध झालेली आहे. उदाहरणार्थ T20 क्रिकेट वर्ल्ड कपचा प्रश्न अनेक वेळेस आलेला आहे. त्याच्यानंतर हा BNS कायद्याचा सुद्धा प्रश्न अनेक वेळेस आलेला आहे. प्रश्न बघूया. 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यापैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा याची कलमे दिलेली आहेत? काय विचारलं? 1 जुलै 2024 ला भारतामध्ये नव्याने जो कायदा लागू करण्यात आलेला आहे, त्या कायद्यापैकी म्हणजे अनेक कायदे, त्या कायद्यापैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या आणि कलमे दिलेली आहेत? जसं पूर्वी काय होतं आपल्याकडे IPC, तर IPCच्या जागी काय आलं असं याचं म्हणणं आहे. एक भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2 भारतीय न्याय संहिता, 3 भारतीय दंड संहिता, की 4 भारतीय साक्ष अधिनियम. ते साथा नाहीये, ते साक्ष आहे. साक्ष अधिनियम. ते 4 पर्याय दिले मित्रांनो. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक 2 भारतीय न्याय संहिता. यालाच म्हणतो आपण BNS. यालाच काय म्हणतो? BNS. या भारतीय न्याय संहितेमध्येच भारताच्या विविध अपराधांची व्याख्या आणि शिक्षेची कलमे दिलेली आहेत. याच्यापूर्वी काय होतं? याच्यापूर्वी होतं भारतीय दंड संहिता. त्याला IPC म्हणायचो. आता IPC जागी काय आलं? BNS आलेले. काय आले? BNS. आणि त्याची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून झालेली आहे. आलं लक्षामध्ये. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता? काय चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर म्हणजे साऊथ पोलवरती यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कुठला असा प्रश्न आहे. एक अमेरिका आहे, दुसरा रशिया, तिसरा भारत आणि चौथा चीन आहे. आलं लक्षामध्ये. 4 पर्याय दिले मित्रांनो. या 4 पर्यायापैकी अचूक उत्तर विचारले. अचूक उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 3. अत्यंत संपूर्ण भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जगातील एकमेव पहिलाच देश भारत जे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपण काय केलं? लँडर उतरवलं आहे. चंद्रयान उतरवलं आहे. ठीक आहे. मग कधी केलंय बघा, त्या ठिकाणी आपण जी सुरुवात केली ती 14 जुलै 2023 ला सुरुवात केली आणि 23 ऑगस्ट कधी? 23 ऑगस्ट 2024 ला सॉरी 23 ऑगस्ट 2023 ला हे चंद्रयान उतरलंय. कधी उतरलंय? 23 ऑगस्ट 2023 ला उतरलेलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती. आणि जे स्पेस सोडण्यात आलेलं आहे, हे आपल्या त्या ठिकाणी श्रीहरिकोटा इथून सोडण्यात आलं. जे सतीश धवन आहे ना आपलं स्पेसचं, सतीश धवन इथून सतीश धवन या उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून श्रीहरिकोटा इथून हे आपण काय केलंय? हे लँडर पाठवण्यात आले आणि ते यशस्वी झालेलं आहे. तर जगातला पहिला देश आहे दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत. आलं लक्षामध्ये. आणि चंद्रावर यशस्वीपणे लँडर करणारे आतापर्यंत 3 देश झालेले. एक आहे अमेरिका, दुसरा आहे रशिया, तिसरा आहे चायना आणि चौथा आहे भारत. आलं लक्षामध्ये. काय सांगतोय? पुन्हा एकदा रिपीट करतो. चंद्रावर पृष्ठभागावर यशस्वीपणे लँडर करणाऱ्या सुरुवातीचे 3 देश आहे अमेरिका, रशिया, चीन आणि चौथा आहे भारत. मात्र दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश कुठला त्या ठिकाणी? तो आहे भारत. आलं लक्षामध्ये. आणि 23 ऑगस्ट 2023 मध्ये श्रीहरिकोटा सतीश धवन अवकाश केंद्र इथून ते प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. आलं लक्षामध्ये. पुढे याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. तसा जर विचार केला तर चंद्रावर पहिला जाणारा जो देश आहे तो लक्षात ठेवायचा मित्रांनो, तो रशिया 1959 मध्ये गेलेला आहे नील आर्मस्ट्रॉंगच्या रूपाने.
ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरांना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे? काय विचारलंय? सिटिझनशिपचा प्रश्न आहे. काय विचारलेलं आपलं बघा, नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे? चार पर्याय, एक अफगाणिस्तान, दुसरा आहे चीन, तिसरा आहे श्रीलंका आणि चौथा आहे म्यानमार. चार पर्याय दिले मित्रांनो. या चार पर्यायापैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक 3, सॉरी पर्याय क्रमांक आहे 1. पर्याय क्रमांक आहे 1. अफगाणिस्तान इथल्या देशांना नागरिकत्व मिळण्याची अर्ज करण्याची त्या ठिकाणी तरतूद आहे. आलं लक्षामध्ये? तर नागरिकत्व दुरुस्ती कायदा बघा, सगळ्यात पहिले भारतीय नागरिकत्व कायदा 1955 चा. भारतीय नागरिकत्व भारतीय नागरिकत्व कायदा 1955. भारतीय नागरिकत्व कायदा 1955 नुसार कायदा करण्यात आलेला आहे आणि सिटिझनशिपसाठी भारतीय राज्यघटनेतला भाग क्रमांक किती आहे? 2. 2 कुठला भाग आहे? नागरिकत्वाचा. कुठला आहे? नागरिकत्वाचा. कलम किती आहे? कलम 5 ते 11 मध्ये तरतूद केली. किती मध्ये? कलम 5 ते 11 मध्ये. आणि भारतीय नागरिकत्व कायदा 1955 कायदा करण्यात आला. याच्यामध्ये आतापर्यंत 9 वेळेस बदल करण्यात आला. शेवटचा बदल करण्यात आला 2019 मध्ये. यानुसार बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे 3 मुस्लिम कंट्री आहे. या 3 मुस्लिम कंट्रीमध्ये त्या ठिकाणी तिथं जे असणारे अल्पसंख्याक लोक आहे, जसं हिंदू आहे, बौद्ध आहे, जैन आहे, पारशी आहे, ख्रिश्चन आहे, यांना भारतामध्ये येण्यासाठी परवानगी फक्त यांनाच. लक्षामध्ये? मग परवानगी कोण नाहीये? तर अफगाणिस्तान, त्या ठिकाणी बांगलादेश आणि पाकिस्तान या 3 देशातील मुस्लिमांना भारतामध्ये नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करता येणार नाही. फक्त मुस्लिम व्यतिरिक्त लोकांना अर्ज करता येईल. लक्षामध्ये? आणि त्याच्यासाठीच आपण माहिती आहे भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये 2019 मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. लक्षामध्ये? आणि हा जो भारतीय नागरिकत्व कायदा आहे 1955 चा, त्या सिटिझनशिप म्हणजे नागरिकत्व हा जो विषय तो मित्रांनो, हा विषय तो केंद्र सूचितला विषय. कुठला विषय? केंद्र सूचितला. आणि केंद्र सूचितला विषय असला मित्रांनो, कायदा सुद्धा कोण करणार? केंद्र सरकार करणार. आणि हा विषय गृह मंत्रालयाच्या अंडरमध्ये येणारा विषय आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंडरमध्ये येणारा विषय कुठला? नागरिकत्वाचा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघा, समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते? 1 उत्तर प्रदेश, 2 केरळ, 3 उत्तराखंड आणि 4 आसाम. समान नागरी कायदा करणारे पहिले राज्य कुठले? अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 3. उत्तराखंड हे पहिले समान नागरी कायदा करणारं राज्य आहे. मुळात मित्रांनो समान नागरी कायदा हा कुठला विषय? तर भारतीय राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मधला विषय. भाग क्रमांक 4 कुठला आहे मित्रांनो? तर भाग क्रमांक 4 आहे राज्य मार्गदर्शक तत्वाचा. ह्याच्यामधलं कितवं कलम आहे? तर कलम आहे 44. हा कुठला विषय मित्रांनो? हा समवर्ती सूचीचा विषय. कुठला विषय? समवर्ती सूचीचा विषय. आणि भारतामध्ये समान नागरी कायदा लागू असणारे एकमेव राज्य कुठलं? ते आहे गोवा. कुठलंय? गोवा. मात्र गोवा नंतर आता 2023 चं राज्य कुठलं मित्रांनो? उत्तराखंड. कुठलं? उत्तराखंड. ठीक आहे. तर समान नागरी कायद्यासाठी कलम आहे 44. पहिलं राज्य आहे गोवा आणि आता राज्य आहे उत्तराखंड. कुठलं आहे? उत्तराखंड. ठीक आहे. चला पुढचं घेऊया. भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते? भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते? 1 गगनयान, 2 चंद्रयान, 3 अवकाशयान आणि 4 सौरयान. 4 पर्यायापैकी मित्रांनो अचूक पर्याय पर्याय क्रमांक 1 गगनयान. लक्षामध्ये? गगनयान ही इस्रोची मोहीम आहे. भारताच्या इस्रो. इस्रो म्हणजे काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रो. या इस्रोची कुठली मोहीम आहे? गगनयान. गगनयान मोहीमचा उद्देश काय? आपण 3 अवकाशवीरांना घेऊन जाणार आहे. किती जणांना? 3 जणांना. आणि ते 3 अवकाशवीर पृथ्वीच्या अवकाशात गेले तर 400 किलोमीटरच्या परिक्षेत्रामध्ये ते फिरणार आहे. तिथं 3 दिवस राहणार आहे आणि 3 दिवसानंतर यशस्वीरित्या पुन्हा ते पृथ्वीवर येणार आहे किंवा भारतामध्ये येणार आहे. तर त्यांना घेऊन जाणारे म्हणजे भारतातून मानवयुक्त माणसासहित जे अवकाशात जाणार जे पहिलं यान आहे तेच यान कुठलं? आपलं गगनयान आहे. ते काय? गगनयान. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा रिपीट करतो. इस्रोद्वारे मोहीम आहे. नंबर 1 3 अंतराळवीर घेऊन जाणारे 2. नंबर 3
त्या ठिकाणी 3 दिवस थांबणारे 3. नंबर 4 400 किलोमीटरच्या परिक्षेत्रामध्ये ते भ्रमण करणारे 4. पुन्हा पृथ्वीवर येणारे 5. आणि नंबर 6 भारतामध्ये किंवा भारतातून मानवयुक्त घेऊन जाणारं पहिलं अवकाशी यान कुठलं? तर ते आहे गगनयान. ते कुठले? गगनयान. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? सौर ऊर्जा, सोलर एनर्जी. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? एक आहे पहिला, दुसरा आहे तिसरा, सॉरी दुसरा आहे तिसरा, तिसरा आहे चौथा आणि चौथा आहे 7वा. 4 पर्याय दिले मित्रांनो. 4 पर्यायापैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक दुसरा. भारताचा सौर निर्मितीमध्ये जगात तिसरा क्रमांक. कितवा क्रमांक आहे? तिसरा. आलं लक्षामध्ये? मग पहिला क्रमांक कोणाचा लागतो मित्रांनो? तो पहिला क्रमांक लागतो चीनचा. पहिला क्रमांक कोणाचा आहे? चीनचा पहिला क्रमांक आहे सौर ऊर्जा निर्मितीच्या बाबतीमध्ये. आलं लक्षामध्ये? तर सौर ऊर्जा म्हणजे काय? तर सूर्यापासून मिळणारे जे प्रकाश आहे, जी उष्णता आहे त्याच्यापासून रिफ्लेक्ट करून जी एनर्जी क्रिएट केली जाते. आपण काही घरावर बघितली असतील ना, त्या ठिकाणी सौर ऊर्जेचे पॅनल असतात, ती सौर ऊर्जा. ठीक आहे. ती स्टोअर करतात आणि घरी आपण वापरतो. तर बघा मे 2024च्या आकडेवारीनुसार त्या ठिकाणी 82.84 गिगावॅटची निर्मिती झालेली आहे. किती? 82.84 गिगावॅटची निर्मिती झाली मे 2024च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये सौर ऊर्जेच्या माध्यमातून. आणि भारताचा कितवा क्रमांक आहे जगात? तिसरा. आणि एक याच्यामध्ये आश्चर्याची आणि अभिमानास्पद गोष्ट अशी मित्रांनो, भारतामध्ये राजस्थानमधल्या भारदो भारतामध्ये राजस्थानमधल्या भारदो या ठिकाणी काय आहे तर जगातलं सगळ्यात मोठं सोलार पॅनल बसवण्यात आलेलं आहे. आलं लक्षात आहे? 14,000 एकर आहे मध्ये. किती आहे? थोडं थोडकं नाही. 14,000 एकर मध्ये भारतातल्या राजस्थानमधल्या फलोदी जिल्ह्यामधल्या भारदोआ या तहसीलमध्ये 14,000 एकरावरती सौर पॅनल बसवण्यात आलंय आणि जगातलं सगळ्यात मोठं हे सौर ऊर्जा केंद्र आहे. जगातलं. आलं लक्षामध्ये? राजस्थान राज्यातल्या फलोदी जिल्ह्यातला भारदा या तहसीलमध्ये किंवा या गावी किंवा तालुक्यामध्ये या ठिकाणी जगातलं सर्वात मोठं सोलार पॅनल किंवा सौर ऊर्जा केंद्र बनवण्यात आलेलं आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले? एक वाघनखे, 2 दांडपट्टा, 3 भाला आणि 4 ढाल किंवा तलवार. 4 पर्यायापैकी मित्रांनो अचूक पर्याय पर्याय क्रमांक 2 दांडपट्टा. दांडपट्टाला कधी घोषित करण्यात आला? आत्ता. आत्ता म्हणजे कधी? 19 फेब्रुवारी 2024 ला. 19 फेब्रुवारी 2024 ला काय करण्यात आले? दांडपट्ट्याला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आलं लक्षामध्ये? काय झालं? तर महाराष्ट्राचा छत्रपती शिवरायांचा 350वा राज्याभिषेक होता. कितवा? 350वा. तर छत्रपती शिवरायांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी काय करण्यात आले? दांडपट्ट्याला महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आलं लक्षामध्ये? कधी? 350वा राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयामार्फत या प्रकारची घोषणा करण्यात आलेली आहे. तर राज्यशस्त्र कुठले? दांडपट्टा. ठीक आहे. चला पुढचं बघूया. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले? एक अकोला, 2 पुणे, 3 अंमळनेर आणि 4 वर्धा. 4 पर्याय मित्रांनो. 4 पर्यायापैकी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंमळनेर. 97व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे जळगाव जिल्ह्यामध्ये पार पडलेले. कुठे पडलेले? जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यामध्ये. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? ते होते अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे. अध्यक्ष कोण होते? डॉक्टर रवींद्र शोभणे हेचे अध्यक्ष होते. आणि उद्घाटक कोण होते हो? तर उद्घाटक होत्या भारताच्या लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन. कुठल्या अध्यक्ष होत्या? सुमित्रा महाजन या मराठी साहित्य संमेलनाच्या काय होत्या? उद्घाटक होत्या 97व्या मराठी साहित्य संमेलनाचा. आणि 98 जे मराठी साहित्य संमेलन होणार आहे, कितवं? 98 ते होणार मित्रांनो दिल्लीला होणार आहे. किती होणार आहे? दिल्लीला होणार आहे. याच्या पुढचं मराठी साहित्य संमेलन. आलं लक्षामध्ये? काय बघितलं? रवींद्र शोभणे अध्यक्ष आहे. कुठे झालं? जळगाव मधल्या अंमळनेरला झालं. उद्घाटक कोण होत्या? सुमित्रा महाजन होता.
आणि याच्या पुढचं साहित्य संमेलन कुठे होणार आहे? 98 दिल्लीला होणार आहे. ठीक आहे, चला पुढचं बघू. 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला? रिपीट पुन्हा. 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला? 4 पर्याय. 1 अनाटॉमी ऑफ अ फॉल, 2 प्युअर थिंग्स, तिसरं गॉडझिला, 4 ओपनहायमर. 4 पर्याय दिले मित्रांनो. 4 पर्यायापैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक 4 ओपनहायमर. आलं लक्षामध्ये? अचूक उत्तर का ओपनहायमर. बघा, सगळ्यात पहिले जगातला फिल्म इंडस्ट्री मधला सगळ्यात टॉपचा पुरस्कार म्हणजे कुठला? ऑस्कर पुरस्कार. नंबर 1. नंबर 2, ऑस्कर पुरस्कार कुठे दिले जातात? तर अमेरिकेतला लॉस एंजेल्स या शहरात दिले जातात. कुठं? लॉस एंजेल्स या शहरात दिले जातात. कधीपासून दिला जातो? 1929 पासून दिला जातो. कोणामार्फत दिला जातो? तर त्या ठिकाणी जो 1929 चा पुरस्कार आहे, 1929 पासून फिल्म आर्ट्स अँड सायन्स मोशन पिक्चर ऑफ द अकॅडमी मार्फत हा पुरस्कार दिला जात असतो. ठीक आहे. ओपनहायमर काय? तर ओपनहायमर हा अनुभव निर्माण करणाऱ्या शास्त्रज्ञाच्या जीवनावरचा चित्रपट आहे. कुठला? ओपनहायमर. ओके. याच्या पुढचं भारताचा जर विचार केला तर भारताला सगळ्यात पहिले 1982 मध्ये काय भेटलेला? ऑस्कर पुरस्कार भेटला. सगळ्यात पहिले कधी भेटला? 1982 ला. कोणाला भेटलेला आहे? तर सगळ्यात पहिले भारतामध्ये भानू अथय्या यांना पुरस्कार भेटलेला आहे. ही लेडीज आहे. कोणी? भानू अथय्या, महिला आहे. वेशभूषेसाठी म्हणजे कॉस्ट्युमसाठी, वेशभूषेसाठी यांना पुरस्कार भेटलेला. कोणाला? भानू अथय्याला 1982 मध्ये. आणि लेटेस्टचा जो पुरस्कार भेटला भारताला हा भेटलेला 2023 मध्ये आर जो साऊथचा चित्रपट होता त्याच्यातील नाटू नाटू या गाण्यासाठी भेटलेला मूळ गीतासाठी. आलं लक्षामध्ये? सगळ्यात पहिला भेटला भारताला 1982 मध्ये. भानू अथय्याला भेटला वेशभूषेसाठी, कॉस्ट्युमसाठी. शेवटचा लढलाय 2023 मध्ये आर 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 या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यासाठी. ओके, चला. उत्तर आपलं ओपनहायमर. याच्या पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही? खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही विचारलेला आहे? 1 मालमत्तेचा हक्क, 2 घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, 3 समतेचा हक्क आणि 4 शोषणाविरुद्धचा हक्क. अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मालमत्तेचा हक्क आता मूलभूत हक्क नाहीये. तर तो कुठला हक्क आहे? तर तो मित्रांनो तो आता कायदेशीर अधिकार आहे. कुठला अधिकार आहे? कायदेशीर अधिकार. कुठला अधिकार आहे? कायदेशीर. मग काय झालं मित्रांनो? 1978 मध्ये 44वी घटना दुरुस्ती केली. किती दुरुस्ती केली? 44वी. 1978च्या 44व्या घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा अधिकार काढून टाकला आणि संपत्तीचा अधिकार काढून टाकल्यामुळे आता संपत्तीचा अधिकार कायदेशीर अधिकार आहे आणि मूलभूत अधिकारची संख्या किती आहे? 6. तर कुठला आपला मूलभूत अधिकार नाही? संपत्तीचा, मालमत्तेचा मूलभूत अधिकार नाही. त्याची मूळ तरतूद होती कलम 31 मध्ये, आता 31 कलम नाही. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ. महाराष्ट्रातील पंचायत व्यवस्था किती स्तरीय आहे? महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे असा प्रश्न आहे. ठीक आहे. काय पर्याय दिले? 1 स्तरीय, 2 त्रिस्तरीय, 3 द्विस्तरीय, 4 बहुस्तरीय. 4 पर्याय विचारले मित्रांनो. 4 पर्यायापैकी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. महाराष्ट्राचे पंचायत राज किती स्तरीय? 3 स्तरीय. 3 स्तर कुठले? तर एक आहे आपला माहित आपला ग्रामपंचायत, दुसरा आहे पंचायत समिती आणि तिसरा आहे जिल्हा परिषद. पहिला ग्रामपंचायत, दुसरा जिल्हा परिषद आणि तिसरा आहे सॉरी एक ग्रामपंचायत, दुसरा पंचायत समिती आणि तिसरा जिल्हा परिषद. ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्राचा पंचायत राज किती स्तरीय? 3 स्तरीय. मात्र आपल्याला जर विचारलं तर हे पण लक्षात ठेवायचं की महाराष्ट्रातली पंचायत राज व्यवस्था कुठल्या समितीच्या शिफारसीवर आधारलेली आहे? तर उत्तर द्यायचं मित्रांनो त्या ठिकाणी वसंतराव नाईक समिती. कुठली समिती? वसंतराव नाईक समिती. ही समिती कधीची? 1961 ची. कधीची? 1961 ची. आणि 1961 नुसार त्यांनी रिपोर्ट दिला आणि 1 मे 1962 मध्ये. कधी? 1 मे 1962 ला आपण कायदा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा 1962. 61 सॉरी. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा 1961. या कायद्यानंतर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदांची निर्मिती झाली, पंचायत समितीची निर्मिती झाली, ग्रामपंचायती ऑलरेडी होत्याच. आलं लक्षामध्ये? पण 2 संस्थांची निर्मिती झाल्यामुळे महाराष्ट्रातलं पंचायत राज 3 स्तरीय झालं. किती स्तरीय झालं? 3 स्तरीय. ओके.
तर सध्या महाराष्ट्राचं पंचायत राज 3 स्तरीय आणि वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीमुळे त्रिस्तरीय झालेलं आहे. ओके, चला पुढे. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? एक पोलीस अधीक्षक, 2 जिल्हाधिकारी, 3 पोलीस आयुक्त आणि 4 उपविभागीय दंडाधिकारी. 4 पर्याय दिले मित्रांनो. तर आपल्याला माहिती आहे गावामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी, पोलिसांशी सहकार्य आणि समन्वय राखण्याची जबाबदारी करणारा जो व्यक्ती आहे तो कोण असतो? पोलीस पाटील. या पोलीस पाटलाची नेमणूक कोण करत असतो? तर अचूक पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 4 उपविभागीय दंडाधिकारी, एसडीएम म्हणतात त्याला. या उपविभागीय दंडाधिकारीच्या मार्फत पोलीस पाटलाची नेमणूक केली जात असते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ. पुणे ते मुंबई मार्गादरम्यान कोणता घाट आहे? जे महाराष्ट्रात जे वेगवेगळे घाट आहे ना, विशेष करून पश्चिम महाराष्ट्र कोकणात जोडणारे, तर कोणता घाट आहे? कोणादरम्यान? पुणे ते मुंबई मार्गादरम्यान कोणता घाट आहे? एक कसारा घाट, 2 बोर घाट, 3 खंबाटकी घाट आणि 4 फोंडा घाट. 4 पर्याय दिले मित्रांनो. याचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक 2 बोरघाट आहे. पुणे आणि मुंबई जोडणार कुठला घाट आहे? बोरघाट. तसा कसार घाट कोणाला जोडणार आहे? तर नाशिक आणि मुंबई जोडणार कुठला घाट आहे? तर कसारा घाट आहे. नाशिक ते मुंबई जोडणार कुठला आहे? कसारा घाट. खंबाटकी घाट कुठला आहे मित्रांनो? हा सातारा ते पुणे दरम्यान आहे. कुठला आहे? सातारा ते पुणे दरम्यान. आणि फोंडा घाट कुठला आहे मित्रांनो? तर फोंडा घाट आपला त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो कोल्हापूर ते पणजी दरम्यान किंवा गोवा दरम्यान आहे. आलं लक्षामध्ये? कोल्हापूर ते गोवा दरम्यान कुठला घाट आहे? फोंडा घाट. तर पुणे ते मुंबई दरम्यान कुठला घाट आहे? बोर घाट आहे. कुठला घाट आहे? बोर घाट. ठीक आहे, चला पुढचं घेऊ. खालीलपैकी कोणते बहुहंगामी पीक आहे? हा पिकासंदर्भात आलेला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते बहुहंगामी पीक आहे? एक आहे गहू, 2 तांदूळ, 3 सूर्यफूल आणि 4 तूर. बहुहंगामी म्हणजे काय? कधी पण येऊ शकते पीक. मग कुठला पर्याय? तर 4 पर्यायापैकी गहू, तांदूळ, सूर्यफूल आणि तूरपैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक 3 सूर्यफूल. सूर्यफूल हे काय? बहुहंगामी पीक आहे. गहू माहिती आपला गहू कधी येतात? गहू हे रब्बी पीक आहे. म्हणजे हिवाळ्यात येणारं पीक आहे. तांदूळ कधी लावतो आपण? पावसाळ्यात लावतो, पाणी जास्त असताना. आणि तूर सुद्धा त्याच प्रकारचं पीक आहे. कडधान्याचं. ठीक आहे. अचूक पर्याय सूर्यफूल. सूर्यफूल काय? तेलबिया याच्यापासून तेल मिळून जातं, सूर्यफूलचं तेल. ठीक आहे, पुढे. मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणात देण्यात आले? मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणाला देण्यात आले असा प्रश्न आहे. एक जगन्नाथ शंकर सेठ, 2 दादाभाई नौरोजी, 3 फिरोजशाह मेहता की 4 लोकमान्य टिळक. 4 पर्याय मित्रांनो. 4 पर्यायापैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक 3 फिरोजशाह मेहता याला मुंबईचा सिंह म्हणतात. कोणाला? फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणतात. ठीक आहे. जगन्नाथ शंकर सेठला काय म्हणतात? त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणतात. आलं लक्षामध्ये? आधुनिक मुंबईचे शिल्पकार कोण? असा प्रश्न असेल त्याचं उत्तर काय? नाना जगन्नाथ शंकर सेठ. दादाभाई नौरोजीला काय म्हणतात? त्यांना भारताचे पितामह म्हणतात. त्याला काय म्हणतात? भारताचे पितामह म्हणतात. कोणाला म्हणतात? त्या ठिकाणी दादाभाई नौरोजीला म्हणतात. आणि लोकमान्य टिळकाला काय म्हणतात? तर भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात. काय म्हणतात? भारतीय असंतोषाचे जनक म्हणजेच कोण? लोकमान्य टिळक. परंतु विचारलेलं काय आपल्याला? मुंबईचा सिंह म्हणजे मुंबईचा सिंह कोण? तर फिरोजशाह मेहता. ओके, पुढे. सेकंडला प्रश्न घेऊ. खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे होणारा रोग आहे? खालीलपैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता आहे? असा प्रश्न आहे. एक घटसर्प, 2 विषमज्वर, 3 क्षयरोग आणि 4 गोवर. खालीलपैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता ते विचारलं. मग कुठला आहे? घटसर्प आहे, विषमज्वर आहे, क्षयरोग आहे का गोवर आहे? तर अचूक उत्तर मित्रांनो सायन्स संदर्भातला प्रश्न पर्याय क्रमांक 4 गोवर हा विषाणूमुळे होणारा रोग आहे. आलं लक्षात? विषाणू इंग्रजीत काय म्हणतो आपण? व्हायरस. काय म्हणतो? व्हायरस. आणि जीवाणू काय म्हणतो? बॅक्टेरिया. आलं लक्षामध्ये? विषाणू म्हणजे जो हवेद्वारे पसरला जाऊ शकतो, पाण्याद्वारे पसरला जाऊ शकतो त्याला म्हणतो विषाणू. आणि जो फक्त स्पर्शाने पसरला त्याला म्हणतो जीवाणू. त्याला कुठला आहे? विषाणू होणारा गोवर रोग आहे. कुठला? गोवर. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. शेवटचा प्रश्न आहे आपल्या आजच्या नवी मुंबई पोलीस भरतीमधला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भातला प्रश्न आहे. स्वातंत्र्य सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? 1 अनुशीलन समिती, 2 अभिनव भारत, 3 भारत सभा आणि 4 स्वदेश समिती. 4 पर्याय मित्रांनो. 4 पर्यायापैकी अचूक पर्याय पर्याय क्रमांक 2 अभिनव भारत संघटनेची त्यांनी स्थापना केलेली आहे. ठीक आहे. मुळामध्ये त्यांनी 1900 मध्ये म्हणजे इसवी सन 1900 मध्ये एक संघटना स्थापन केली. त्या संघटनेचं नाव होतं मित्रमेळा. काय नाव होतं? मित्रमेळा.
या मित्रमेळा संघटनेत त्यांनी 1904 मध्ये रूपांतर कशामध्ये केलंय? अभिनव भारत संघटनेत केलेलं आहे. सुरुवातीची संघटना होता मित्रमेळा, नंतर झाली अभिनव भारत आणि याच अभिनव भारत संघटनेच्या अनंत कानेरने 1909 मध्ये नाशिकमध्ये विजयानंद थिएटरमध्ये नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची हत्या केली. जो पाठीमागे आपल्याला पेपरला प्रश्न सुद्धा येऊन गेलेला आहे. ठीक आहे. पुण्याच्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जे बघितलेलं आहे, सॉरी नाशिकच्या पेपरमध्ये आलं. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अभिनव भारत ही संघटना सावरकरांनी स्थापन केलेली आहे. ज्याचा भगवता जन्म आहे नाशिकमधला. तर बघा मित्रांनो, आज आपण नवी मुंबई पोलीस भरती संदर्भातला सामान्य जीएस संदर्भात आलेले प्रश्न आणि त्याचं अचूक विश्लेषण बघितलेलं आहे. व्हिडिओ संदर्भात जर तुमचे काही प्रतिक्रिया असतील तुम्ही कमेंट करून कळवू शकता. व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकीचे जे काही व्हिडिओ असतील ते लवकरच आपल्याला या संदर्भात दिसेल. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.